आपण बघतो राज्यात ठिकठिकाणी गुढीपाडव्याच्या शोभायात्रांचा उत्साह बघायला मिळतोय। माझे सहकारी विशाल परदेशी आपल्या सोबत आहेत। विशालकडे जाऊया। विशाल, अमित, जोरदार ठाण्यामध्ये नववर्षाचं म्हणजे मराठी नववर्षाचं स्वागत करत असताना उत्साह हा मोठा दिसून येतोय। कोणी बुलेटवरती, कोणी बाईकवरती, तर मला भेटलेल्या आहेत श्रद्धा पारकर आणि त्यांच्याबरोबर निखिल सोय या वर्षीच्या यात्रेचा निमंत्रक। यात्रेचे निमंत्रक निखिलजी, ते देखील म्हणजे अश्वारूढ सौंदर्यवती जी आहे श्रद्धा पारकर आपल्याला भेटलेली आहे। हे एकदम छान जमून आलेले, जोरदार। काय म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय? ठाण्याची ही खूप मोठ्या वर्षांची परंपरा राहिली आहे आणि हे 26वे वर्ष आहे। समस्त ठाणेकर मोठ्या उत्साहाने आणि नटून थटून ह्याच्यामध्ये सामील होतात। वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना असतात लोकांच्या, जसं आता आपण पाहताय की त्या इंडिव्हिज्युअल याच्यामध्ये सामील झाल्यात, पण लोकांचा उत्साह असाच असतो आणि ही ठाणेकरांची संस्कृती यापुढेही चालू राहील असा आम्हाला विश्वास आहे। बिलकुल। श्रद्धाजी, हा काय नाद आहे एवढ्या सगळ्या गर्दीत? म्हणजे बाईकवरती, बुलेटवरती, पण तुम्ही अश्वावरती, म्हणजे कळलं नाही। नमस्कार, पहिले तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। अश्वावती ह्याच्यासाठी, कारण की ही तर आपली मूळ परंपरा आहे। इथून तर आपलं ट्रान्सपोर्ट सुरू झालंय। हे म्हणजे आपले लाडके माननीय छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हे आपलं अश्व चालू झालं आणि त्यांनी तर त्यांना पहिलेच्या आपल्या ज्या राण्या झाल्या, महिला झाल्या, त्या सुद्धा अश्वावरच जायच्या, बुलेटवर नाही। बुलेट तर आता आले, ते आधुनिक आहे, पण हे आपलं पूर्वज आहे आणि मला असं वाटतं ह्यांच्यापेक्षा खात्रीचं कोणीच नाही। इंधन लागत नाही यांना ना। बरोबर, सध्या तर सगळा तुटवडाच आहे। एक्झॅक्टली। खऱ्या अर्थाने आपण गॅसवरती आलेलो आहे मंडळी, त्याच्यामुळे गॅस वाचवणं, इंधन वाचवणं ही पहिल्यापासूनची आपली जबाबदारी, पण याची जाणीव होते। पण श्रद्धाताईंना ती आता झाली असं आपण म्हणूया। खूप झाली हो, खूप झाली। ही सगळी तयारी करायला किती वेळ लागला? खरं सांगू, काल दुपारी मनात आलं करायचंय आणि ठरलं काल दुपारी। आलं मनात आणि केलं आजपर्यंत? येस, हो हो हो, केलंच। आणि काय महिलांना जमणार नाही अशी गोष्ट आहे का कुठली? मग असं म्हणूयात का, तसंही महिलांना काहीच म्हणजे अशक्य नाहीये? काहीच नाही। अश्वारूढ लगाम कसला, महिला सगळीकडेच लगाम कसला? येस 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 येस, महिला फायटर जेट पण चालू शकतात आणि महिला अश्व पण चालू शकतात, सगळंच करू शकतात। या वर्षीच्या याच्यामध्ये एक जर का तुम्ही पाहिलं असेल तर समर्थ भारत व्यासपीठ यांचं मंगलमुखी म्हणजे किन्नर समाजही यामध्ये सामील झालेला आहे। म्हणजे पुरुष स्त्री यांच्याबरोबरच ज्याला आपण एक तिसरं जेंडर म्हणतो, त्यांनाही आपण महत्व दिलेलं आहे। आणि मला वाटतं कुठल्याही यात्रांमध्ये हे विशिष्ट वैशिष्ट्य असेल ठाण्याचं की आपण सगळ्यांना सर्वसमावेशक अशी यात्रा केलेली आहे। आणि ठाणे महानगरपालिका, पोलीस प्रशासन याच्यामध्ये आम्हाला खूप मोठं त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे। समस्त म्हणजे आता याच्यामध्ये कुठल्याही सर्व जाती, धर्म, पंथ, भेद सगळे विसरून या यात्रेमध्ये सगळेजण सामील होत असतात। श्री कोपिनेश्वर महाराजांच्या कृपेने हे 26वे वर्ष आपण साजरं केलंय आणि यापुढे ही परंपरा चालू राहील। धन्यवाद। धन्यवाद। सूरजबाईंचा हा अश्व आहे, खरं तर ज्यांच्या अश्व आहे त्यांचंही नाव आपण घ्यायला पाहिजे। आणि हो, सूरजबाईंनी अश्वाला कंट्रोलमध्ये ठेवलेलंच आहे, पण श्रद्धा देखील कंट्रोलमध्ये ठेवताना दिसतंय। पण श्रद्धा, असं म्हणूयात की यावर्षी अश्व, पुढल्या वर्षी अश्वावर भेटणार? बघूया, पुढच्या वर्षी तर आताच नाही, रिव्हील नाही करायचं, सरप्राईज ठेवायचं। किंवा श्रद्धाच्या बरोबरीने इतरही काही कलावरे अश्वावरती दिसतील। दुसऱ्यांना इन्स्पिरेशन मिळायला पाहिजे ना, अजून सुद्धा महिलांनी यायला पाहिजे। कदाचित बुलेट नसतील, पुढच्या वर्षी अश्व असतील जास्त करून। एक मनातलं सांगू, काय सगळ्यांच्या मनातलं? होय। हे बघा, दिवाणखान्यात बसलेल्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनातलं या क्षणाला मी सांगतोय, काय माहितीये, श्रद्धा खरं छान दिसतं। थँक्यू। सगळ्यांच्या मनातलं बोललेलो आहे मी, खोटं काहीच बोललेलं नाही या मंडळी। त्याच्यामुळे ही सगळी छान छान ठाण्यातली शोभायात्रा जी आपल्याला बघायला मिळते, हे खरं तर ठाण्यातलं ऐश्वर्य आहे। हे ठाण्यातलं काय म्हणूयात एकोपा आहे हा सगळा। आणि ठरवलं तर मग आपल्या मराठी नववर्षाचं स्वागत करताना आपण काही करू शकतो, पण नाही, नाद नाही करायचा असं ज्याला आपण म्हणतो, ते खरं तर श्रद्धा आणि या सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून बघायला मिळतं। तुम्हाला मराठी नववर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। आज जे आपण यात्रा पाहताय याच्यामध्ये अनेक हात गेले 3 महिने अविरत कष्ट करतायत। त्या समस्त कार्यकर्त्यांचे, आमच्या विश्वस्तांचे, कार्यकारिणी सदस्यांचे खरोखर आभार। कोपिनेश्वर महाराज की जय। तर हा जय जयकार आहे ठाण्यामध्ये बघायला मिळतोय। अमित, अगदी। आणि विशाल, या सगळ्या सणाला, उत्सवाला कलेची सुद्धा जोड आपल्याला बघायला मिळते। धन्यवाद। आता